सो हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. सो रिसेंटली SSC JEE पेपर 2 मध्ये सिंक्रोस्कोपवर एक प्रश्न आलेला होता, एक MCQ आलेला होता. तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया की नेमकं सिंक्रोस्कोप काय असते, त्याच्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला तर मित्रांनो सुरू करूया हा व्हिडिओ. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो बघूया सिंक्रोस्कोप नेमकं काय असते, त्याचं वर्किंग कसं असते, त्याचं फंक्शन कसं असते आणि त्याचं ॲप्लिकेशन काय असते. चला तर सुरू करूया. चला तर स्क्रीनवर बघूया. स्क्रीनवर चला. सो सिंक्रोस्कोपचं इंट्रोडक्शन बघूया. सिंक्रोस्कोप इज यूज टू सिंक्रोनाइज अन इनकमिंग जनरेटर विथ द ग्रिड बिफोर क्लोजिंग द सर्किट ब्रेकर. तर आपल्याला ग्रिडला जनरेटर कनेक्ट करायचं आहे, तर कशानं करेल? सिंक्रोस्कोपनं करेल. सिंक्रोस्कोप काय करतो? सिंक्रोनाइज करायला मदत करतो आपल्याला जनरेटर ग्रिडसोबत. तर सिंक्रोनायझेशन आपण जर नाही केलं, इनकरेक्ट केलं, तर त्याचा काय परिणाम होतो? हेवी करंट फ्लो होते, मेकॅनिकल शॉक होतो आणि ट्रिपिंग पण होऊ शकते जनरेटरची. तर नेमकं सिंक्रोनायझेशन म्हणजे काय असते? सिंक्रोनायझेशनमध्ये म्हणजे काय असते की सेम व्होल्टेज पाहिजे, सेम व्होल्टेज मॅग्निट्यूड पाहिजे ग्रिडचा आणि जनरेटरचं. त्यानंतर सेम फ्रिक्वेन्सी पाहिजे ग्रिडची, जनरेटरची सेम फेज सिक्वेन्स पाहिजे ग्रिडच्या जनरेटरचा आणि 0 फेज अँगल डिफरन्स पाहिजे. त्याचा निमोनिक जर पाहिला तर व्ही एफ पी पी सेम पाहिजे ग्रिड आणि जनरेटरचं. व्ही फॉर व्होल्टेज, एफ फॉर फ्रिक्वेन्सी, पी फॉर फेज सिक्वेन्स, पी फॉर फेज अँगल डिफरन्स. त्यानंतर सेम इन द सेम फेज अँगल डिफरन्स 0 पाहिजे. हे मे बी कुठे कुठे तुम्ही चुकू शकता, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर व्हॉट डज अ सिंक्रोस्कोप डू? सिंक्रोस्कोप काही नाही करत म्हणजे महत्त्वाचं एक कामच करतो. कम्पेअर जनरेटर व्होल्टेज विथ द ग्रीड व्होल्टेज. जनरेटरचं व्होल्टेज आणि ग्रीड व्होल्टेज कम्पेअर करते. त्यानंतर त्याच्यामध्ये एक स्केल आहे, एक पॉइंटर आहे. अशी स्केल आहे आणि पॉइंटर आहे. तर ह्यावाला पॉइंटर एक तर काय राऊंड घुमू शकतो किंवा एका जागेवर स्टेबल लावू शकतो, म्हणजे व्हॅल्यू इंडिकेट करू शकते किंवा राऊंड फिरू शकते. तर राऊंड जेव्हा फिरते ते इंडिकेट करते डायरेक्शन ऑफ पॉइंटर रोटेशन, म्हणजे क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. तर फ्रिक्वेन्सी डिफरन्स इंडिकेट करतो आणि पॉइंटरची पोझिशन जे राहील तर ते फेज अँगल रिलेशनशिप इंडिकेट करते. म्हणजे इथं 12, इथं 1 2 3 4 असं असले तर म्हणजे 12 आहे ना टोटल. आपलीवाले डिफरन्स किती राहतो? 360 डिग्री. सो 12 30 डिग्री 1 आवर, 1 आवर म्हणजे 30 डिग्री असा तो फेज अँगलमध्ये डिफरन्स इंडिकेट करतो. तिसरं झालं. चौथं काय आहे? पॉइंटर इंडिकेशन खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरच SSC JEEचा पेपर 2 मध्ये एक MCQ आलता. सपोज क्लॉकवाईज रोटेशन असलं सिंक्रोस्कोपचं तर जनरेटर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ग्रीड फ्रिक्वेन्सी असते, क्लॉकवाईज असलं तर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज जर रोटेशन असलं तर जनरेटर फ्रिक्वेन्सी ग्रीड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असते. त्यानंतर 12 o'clockवर जर पॉइंटर असला तर फेज अँगलचा डिफरन्स 0 डिग्री असते. समजलं? त्यानंतर ब्रेकर क्लोजिंगची कंडिशन बघूया. ब्रेकर, आता जनरेटरचा ब्रेकर आपण क्लोज कधी करू? तर पॉइंटर शुड बी मूव्ह, म्हणजे स्लो मूव्हमेंट व्हायला पाहिजे. त्यानंतर ब्रेकर इज क्लोज व्हेन द पॉइंटर रिचेस 12 o'clock. जेव्हा 12 o'clockवर राहील पॉइंटर असा किंवा असा फिरत आहे असं 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 आणि इथं थांबला, तेव्हाच ब्रेकर क्लोज केला, म्हणजे तेव्हा फ्रिक्वेन्सी पण सेम होती आणि फेज अँगलचा जो डिफरन्स आहे तो 0 होता. आता तसं केलं, सर्किट ब्रेकर क्लोज केलं म्हणजे जनरेटर आपला सेफली इंटर केला, पॅरलल ऑपरेशनमध्ये गेला बॅक जनरेटरसोबत आणि ग्रीडसोबत कनेक्ट झाला. तर सिंक्रोस्कोपचं काम काय आहे की आपल्याला नवीन जो जनरेटर आहे तो ग्रीडसोबत कनेक्ट करायचा आहे किंवा बाकी जे जनरेटर ग्रीडसोबत कनेक्टेड आहे त्याला पॅरललमध्ये करायचं आहे. तर त्याच्यासाठी मदत करते फ्रिक्वेन्सी आणि फेज अँगल डिफरन्स जेव्हा मॅच होतो, फेज अँगल डिफरन्स 0 होतो, फ्रिक्वेन्सी सेम होते ग्रीडची, आणि तेव्हा आपण सर्किट ब्रेकर क्लोज करतो आणि अशा प्रकारे आपला जो इनकमिंग जनरेटर आहे तो आपल्या ग्रीडला कनेक्ट करतो. ओके. त्यानंतर हे बघा, इन्फायनाईट बस ग्रीड आहे, हा जनरेटर आहे, हा आपला सिंक्रोस्कोप आहे. या दोघांच्या मधात लावणार आपण, आणि जेव्हा हे मॅच झालं तेव्हा आपण सर्किट ब्रेकर जनरेटरचा क्लोज करून याचं जे कनेक्शन आहे ते करून टाकणार. आफ्टर सिंक्रोनायझेशन नंतर काय होणार? सो जनरेटर बिकम सिंक्रोनाइज विथ द इन्फायनाईट बस. सिंक्रोनायझेशन झालेलं आहे. फ्रिक्वेन्सी, आता एक वेळेस जर आपलं जनरेटर ग्रीडला कनेक्ट झालं तर फ्रिक्वेन्सी मोस्टली चेंज नाही होत ड्यू टू इनर्शिया. मग तुम्ही जर इनपुट चेंज केलं, म्हणजे प्राईम मूवरला इनपुट जास्त दिलं, जास्त घुमवलं त्याला, सो मेगावॅट आउटपुटच चेंज होणार, फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. फक्त त्याचा आउटपुट पॉवर मेगावॅट चेंज होणार, फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही असं म्हणण्यात येत आहे. सो कारण की इन्फायनाईट बसला तो कनेक्ट आहे. त्यानंतर सपोज आपण सिंक्रोनायझेशन न करता कनेक्ट केलं किंवा रॉंग सिंक्रोनायझेशन केलं, सपोज पॉइंटर इकडे आहे, 12 o'clockवर नाही आहे, तर त्याच्यामुळे काय हेवी इक्वलायझिंग करंट फ्लो होऊ शकतो. कारण की त्यामध्ये फेज डिफरन्स राहील, फ्रिक्वेन्सी सेम नाही राहील, तर व्होल्टेज सेम नाही राहील. त्यामुळे मग करंट फ्लो व्हायला सुरुवात होऊ शकतो, मेकॅनिकल शॉक बसू शकतो, रोटर शाफ्ट कपलिंग डॅमेज होऊ शकते, व्होल्टेज डिस्टर्बन्स येऊ शकतो, पॉवर सिस्टीम अनस्टेबल होऊ शकते, जनरेटर ट्रिप पण होऊ शकतो.
तर हे त्याचे कॉन्सिक्वेन्स आहे रॉंग सिंक्रोनायझेशनचे. याच्यावर पण एक MCQ बनवला जाऊ शकतो की व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रॉंग सिंक्रोनायझेशन. सो नो इक्वलायझिंग करंट जर लिहू शकतो, मेकॅनिकल शॉक म्हणजे यावाल्या सेंटेन्समध्ये चेंजेस करून एखादा चेंज करून तुम्हाला MCQ याच्यावर बघायला भेटू शकतो. तर सिंक्रोनायझेशन कसं अचीव करतो आपण. सपोज आपल्याला व्होल्टेज सेम करायचं आहे तर आपल्याकडे एक्सायटेशन कंट्रोल आहे, फ्रिक्वेन्सी सेम करायचं आहे तर गव्हर्नर किंवा प्राईम मूव्हरचा स्पीड आपण कंट्रोल केला तर फ्रिक्वेन्सी कंट्रोल होते. फ्रिक्वेन्सी मॅच करायच्या वेळेस फेज सिक्वेन्स कसा चेंज करतो की कोणते दोन फेजचे लीड आपण जर चेंज केलं तर फेज सिक्वेन्स चेंज होतो. फेज अँगल आपण सिंक्रोस्कोपनं चेक करतो सेम आहे का किंवा सिंक्रोनाइज करतो. याचे अप्लिकेशन जर पाहिले आपण, याचे जर अप्लिकेशन पाहिले सो सगळे पॉवर प्लांटमध्ये आपण यूज करतो. थर्मल, हायड्रो, गॅस, इंडस्ट्रियल कॅप्टिव्ह प्लांट्समध्ये आपण यूज करतो. शिप पॉवर सिस्टीम म्हणजे शिपमध्ये पण पॉवर सिस्टीम असते ना, की त्याच्यामधले जे म्हणजे इलेक्ट्रिसिटी तर लागत असेल तिथं पण आपण सिंक्रोस्कोपचा यूज करतो. त्यानंतर जर पाहिलं कॉन्क्लुजनमध्ये सिंक्रोस्कोप आपल्याला सेफ अँड प्रॉपर सिंक्रोनायझेशन करतो जनरेटरचं विथ द ग्रीड बाय व्हेरीफाईंग व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, फेज सिक्वेन्स, फेज अँगल बिफोर ब्रेकर क्लोजिंग. तर सिंक्रोनायझेशनचं काम सिंक्रोस्कोप करतो जसं त्याचं नाव आहे. फक्त आपल्याला काही पॉईंट्स इथे लक्षात ठेवायचं आहे. सिंक्रोनायझेशनच्या कंडिशन कोणकोणत्या आहे, त्यानंतर इंट्रोडक्शन तर मस्ट आहे. पॉइंटरचे इंडिकेशन कसे राहते, हे वाला क्लॉकवाईज रोटेशन, अँटी क्लॉकवाईज आणि 12 o'clockचं, आणि बस. आणि हे व्हॉट डज सिंक्रोस्कोप डू एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी सिंक्रोनायझेशनचे मेथड, व्होल्टेज कसं आपण मॅच करतो हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. सो आय होप तुम्हाला सिंक्रोस्कोप हा टॉपिक समजलेला असेल. जेवढे पॉईंट्स इम्पॉर्टंट सांगितले आहेत तेवढे लक्षात ठेवा. बाकी एक वेळेस गो थ्रू तुम्ही केलंच आहे तर हे तुमच्या लक्षात राहील. आणि काही पॉईंट्स नवीन भेटले असेल तर ते तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायला विसरू नका. @कुणाल वाडमकर चॅनल त्याचं युजर नेम आहे. तिथे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स आणि MCQ वगैरे सगळं मिळत असतात. तिथे पण जॉईन व्हायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.